मागे मागे भाऊ ये ना मागे ऑडियो सकट है वीडियो करा हाथ वो ये ना मागे मित्रा साहेब एक फोटो जरा अरेंज कर दो नाव कार्यक्रमासंदर्भात नियोजनासंदर्भात आपली ही बैठक आहे। पत्रकारांना या कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्याकरता सर्व मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले माहीतच आहे की दरवर्षीप्रमाणे गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 मध्ये मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो आणि त्या संदर्भातील माहिती देण्याकरता आज आपण सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। तुम्ही सर्वजण वेळोवेळी या कार्यक्रमाची प्रसिद्धी करता देता आणि त्यामुळे हा संपूर्ण उत्सव नुसते शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पोहोचतो। देवीच्या मिरवणुकीमध्ये विविध असे कलाकृती सांस्कृतिक पथकं त्या ठिकाणी येतात। अगदी आदिवासी भागातून पुण्यातून कोल्हापूरमधून साताऱ्यामधून वेगवेगळा त्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि मग 19 तारखेपासून अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठान आणि आमचे सर्व या प्रतिष्ठानचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सगळ्यांची वहिनी लता एकनाथ शिंदे सौ यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। संपूर्ण धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी केला जातो आणि यावर्षी थोडासा उत्साह आमचा जास्त आहे। ठाणे पूर्व विभागामध्ये हा उत्सव आहे आणि आमच्या ठाणे पूर्वच्या महापौर शर्मिला पिंपळकर ठाणे पूर्वच्या महापौर आहेत आणि त्याच्यामुळे हा उत्साह आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती यावर्षी जास्त आहे। देवीची कृपा आमच्या ठाणे पूर्ववर झालेली आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा आम्ही केलेलं आहे। त्याच्यामध्ये स्त्री शक्तीचा जागर आहे, त्याचबरोबर तो स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावरती आगरी कोळी संस्कृतीचं या ठिकाणी जे सांस्कृतिक महोत्सव आहे तो सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। माता की चौकी आहे, स्वराज्याचं आख्यान छत्रपती संभाजी महाराजांवरती एक वेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थ बोडके हे सादर करणार आहेत आणि अभंग रिपोस्ट हा नावाजलेला कार्यक्रम जो संत साहित्य एक वेगळ्या स्वरूपात तरुणांमध्ये लोकप्रिय व्हावं या हेतूने हा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक मराठी भाषेवरती तो केला जातो। अभंग रिपोस्ट या कार्यक्रमाचं आयोजन आहे। छोटे उस्ताद बाल कलाकार आहेत जो विविध क्षेत्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आहेत। दांडिया रास आहे आणि विविध मराठी कलाकार मग वंदना गुप्ते असतील, निर्मिती सावंत असतील, वर्षा उजगावकर असतील, हे सर्व विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचासुद्धा सत्कार यावेळी या मराठी कलाकारांचा केला जाणार आहे। दररोज महाप्रसादाचं आयोजन असतं, शेवटच्या दिवशी मोठा महाभंडारा असतो, परंतु हा रोजच महाभंडारा असतो आमच्याकडे। प्रत्येक भाविकाला जो देवीचा महाप्रसाद आहे हा या ठिकाणी दिला जातो आणि आपण पाहतोय की हजारो भाविक रोज या ठिकाणी गर्दी करत असतात। एक धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आहे। मी तुम्हा सगळ्या वाहिन्यांद्वारे सगळं मीडियाद्वारे हा उत्सव जास्तीत जास्त ठाण्यातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये
लोकांपर्यंत पाठवण्याचं काम आपण करता दरवर्षी, त्याबद्दल तुमचं सुद्धा आभार मानतो. आणि हा उत्सव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा, रोज आपण उपस्थित राहावं. संध्याकाळचे कार्यक्रम, आरती असेल, आमचा नवचंडी यज्ञ असतो, आमची मिरवणूक असते, जी आगमनाची मिरवणूक आणि निरोपाची मिरवणूक, ह्या दोन्ही मिरवणुका खूप नावाजलेल्या मिरवणुका आहेत. ठाण्यामध्ये खूप प्रसिद्ध झालेल्या मिरवणुका आहेत. त्याचं सुद्धा दृश्यांकन आपण करावं ही विनंती या ठिकाणी करतो. आणि ठाणेकरांना आव्हान करतो की देवीच्या दर्शनाकरता आपण सगळ्यांनी सहपरिवारासह, आपल्या मित्रपरिवारासह या ठिकाणी उपस्थित राहावं आणि देवीच्या महाप्रसादाचा सुद्धा आस्वाद आपण घ्यावा. गतवर्षी वारकरी आणि कीर्तनकार शेकडोच्या संख्येने आले होते, तसं यावर्षी काही नियोजन? दरवर्षी विविध क्षेत्रातील, मग वारकरी असतील, आमचे सिंधी बांधव असतील, आमचे मारवाडी बांधव असतील, आमचा अग्रवाल समाज आहे, उत्तर भारतीय समाज आहे, विविध, मी तुम्हाला स्थानिक कोळी आगरी जो आमचा जो मूळ ठाणेकर आहे, आमचा कोपरीवासी आहे, त्यांच्यासुद्धा प्रत्येक समाजाला या ठिकाणी मग पूजेचं स्थान असेल, विविध कार्यक्रम असतील. आपला सिंधी बांधव आहे, वर्षानुवर्ष आपल्या खांद्याला खांदा देऊन कोपरी भागामध्ये राहत आहे. त्यांचेसुद्धा कार्यक्रम, त्यांचेसुद्धा विविध धार्मिक कार्यक्रमसुद्धा याचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे.